अंबरनाथ नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष बनलाय। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांची अंबरनाथ पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्षपद त्यांना मिळालंय। खासदार श्रीकांत शिंदेंच्या खेळीने भाजपचा डाव फसलाय। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष बनलेला आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। खासदार श्रीकांत शिंदेंच्या खेळीने भाजपाचा डाव चांगलाच फसलाय। एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट, अंबरनाथ मध्ये शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं बघायला मिळते। दोनही गटाकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली आहे। अंबरनाथ नगर परिषदेच्या भागामध्ये हा मोठा गोंधळ सुरू आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतो, अंबरनाथ मध्ये हा प्रकार घडलेला आहे। शिवसेना आणि भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत ते आमने सामने आलेले आहेत। दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपण हे दृश्य बघतोय, अंबरनाथ मध्ये हे सगळं सुरू आहे। शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतो। गेल्या अनेक दिवसांपासून अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नुकतंच आपण बघितलंय, शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे अंबरनाथमध्ये आता आपण बघतोय भाजप आणि शिवसेना या दोनही गटाकडून ही जोरदार घोषणाबाजी केली जाते। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झालेल्या आहेत। शिवसेना आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या भागामध्ये मोठा गोंधळ उडालाय। हे दृश्य आपण बघू शकतो, एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। अंबरनाथ नगर परिषदेच्या आवारात मोठा गोंधळ झालाय। दोनही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत। मोठ्या घोषणाबाजी या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। नेमकं तिथे काय घडतंय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, गौरी, अंबरनाथ नगर परिषदेवर नेमका उपनगराध्यक्ष पदासाठी नेमका भाजपाचा बसणार का शिवसेनेचा बसणार याची सध्या राजकीय चालू आहे। मात्र शिवसेनेने आपला बहुमत 32ने बहुमत केल्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे सदाशिव पाटील आहे हे नगराध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे। त्यामुळं अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेने आपला गड राखला आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या उपनगराध्यक्ष पद त्यांना दिल्यानंतर जेव्हा ते भाजपाचे जे काही नगरसेवक आहेत ते बाहेर आल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी हे आमने सामने आल्यानंतर यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी चालू केलेल्या आहेत। मात्र एकंदरीत बघायला गेलं तर उपनगराच्या आता जरी शिवसेनेकडे आल्यानंतर सत्ता आता ही शिवसेनेची असणार आहे अंबरनाथ नगर परिषदमध्ये। नक्कीच स्वप्न पण बघतोय, दोनही जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा देत आहेत। काय नेमकं तिकडचं वातावरण आहे, काय घोषणाबाजी दिल्या जात आहेत दोनही पक्षांच्या वतीनं? नक्कीच गौरी, भाजपाकडनं प्रदीप पाटील यांची उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला गेला होता आणि शिवसेनेकडनं सदाशिव पाटील यांचा उमेदवारी अर्ज केला होता। त्यामुळे दोघं पाटील असल्याने जेव्हा सदाशिव पाटील यांची निवड झाली त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडनं एकच पाटील सदाशिव पाटील असे नारेबाजी करण्यात आणि त्यामुळे समोर शिवसेने भाजपाकडनं त्यांच्याकडनं ही देखील घोषणाबाजी आली की एकच पाटील प्रदीप पाटील। मात्र उपनगराध्यक्षपद सदाशिव पाटील आल्यानंतर दोघं जे पदाधिकारी आहेत पक्षाचे ते आमने सामने आल्यानंतर त्यांनी दोघांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली आहे या ठिकाणी आपल्याला दिसलं। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय, अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी झाला आणि त्याचमुळे श्रीकांत शिंदेंच्या खेळीने भाजपाचा डाव कुठेतरी फसल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे दोनही पक्ष आहेत ते एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत आणि त्याचीच आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतोय। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आपण बघितलं तर श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी समवेत युती केली होती आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या सहमतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या या खेळीने भाजपाचा डाव फसल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे दोनही जे पक्ष आहेत शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे आमने सामने भिडलेले आहेत।